तर मित्रांनो, परवाच मी एका माझ्या मित्राला भेटलो आणि तो मला विचारत होता की अरे यूट्यूबचं कसं चालू आहे तुझं, काय व्हिडिओ काय असं. तर मी बोललो कुठे यार, रीच नाही, काय कन्सिस्टन्सी नाही, काय नाही. बोलतो अरे यार तू आता गेला ना लोणावळा का गोवाला, कुठे त्याचे ब्लॉग कुठे आहेत. बोललो रत्नागिरीला गेलो सर्वात पहिली गोष्ट. नंतर मी 2 मिनटं विचारच करत बसलो की यांनी लोणावळा गोवा हे एका ब्रॅकेटमध्ये आले कसे, सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी जे पण इंस्टावर पोस्ट केलेलं, माझे स्टोरी असू दे, काही पोस्ट असू दे, सगळ्यात ऑलमोस्ट समुद्र दिसतोय मागे. मला समजत नाही आणि लोणावळ्यात कुठे खारं पाणी बघितलं, बट असेल. आणि त्या मित्राचं नाव आहे श्रवण परब, द लेजंड ऑफ द सेंचुरी. खूप त्याने व्लॉग्स गाजवले आहेत माझे जुने. गणपती दर्शन, देवी दर्शन बघू शकता तुम्ही. तर एनिवेज लेट्स स्टार्ट द व्लॉग. आमचं बॅग वगैरे ठेवलं. आम्ही इथे आमचे 3च सीट आहेत, पण आम्ही थोडं इथे जागा कॉन्कर केलं. बघू जर कोणी आम्हाला बसायला जागा दिली तर ठीक, नाही तर काय आता करू शकतो, जायचं गपचूप झोपून. मित्रांनो, इथे अर्पितने आणलंय बिर्याणी आणि सुजलला एकही पीस भेटत नाही. पीस काय भात पण भेटत नाही. पीस येतो सर आज बस कर खाली पडेल, खाली नाही पडलं पाहिजे, खाली नाही पडलं पाहिजे. ते आहे बघ, ते टोमॅटो देत का तो टोमॅटो आला. घे घे. अरे ते मग तेच बोलतोय पडला. उचल. अरे ते तरी चाललं असतं, ते चांगलं होतं. खूप केव्हाच आहे इथे. आणि आता आम्ही थोड्या वेळात परत बिछडू. सगळ्यांचे इथे इथे तिकीट आहेत, तर बघू आता काय कसं काय ते. भेटू दरवाजावर, भेटू दरवाजावर. अर्पितच्या पीओव्हीने. सॉरी 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 बंद कर. सोय ठीक है ठीक है. रील के लिए करते वीडियो नहीं कर रहे थे सिर्फ. अरे वो घर में करो, इधर मत करो. हाँ घर में करो. हाँ ठीक है. सॉरी 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 क्यों इधर पैरन को उधर लोग ये अलाउ नहीं है. सॉरी सॉरी चुपचाप बैठो. हाँ सॉरी. वो करने के घर में करो. एक स्ट्राईक पडले आमचा, जसं तुम्ही बघितलं आता व्हिडिओमध्ये. प्रीतम काय झालं आपल्यासोबत यार, ट्रेनवाल्याने स्ट्राईक दिली. एक स्ट्राईक पडली आहे आता, ती पण दादर यायच्या आधी. तर मी होप की अजून काय सीन नको व्हायला. लेट्स होप फॉर द बेस्ट. मला गणपती बाप्पा गाडी हल्लेली आहे आणि लोक घाबरले पण आहेत की कुठे अर्थक्वेक आला की काय झालं. गाडी हल्ली जोरात आली आणि आज जोरात मला सुटली, ती बाई झोपेतून उठली. सीन ऐसा है, हम लोग के जो एकदम नीचे वाले अंकल बुजुर्ग है थोड़ा मराठी सीन असा आहे की एकदम खाली एक म्हातारे आजोबा बसलेत. आजोबा म्हातारेच असतो. एकच झाले रे. तर त्यांनी अर्पितला विचारलं की कुठे उतरणार, तर अर्पित बोला रत्नागिरी. आणि त्यांनी अर्पितने विचारलं की कुठे उतरणार, रोहा. पण ही ट्रेन रोहाला थांबतच नाही. कभी क्या करणे का. गणपतीपुळे, गणपती बाप्पा कॉलेज मोठा काय रे. अरे क्रॉसिंग खूप गर्दी झाली. आताच पनवेल आलं नाही आणि खूपच गर्दी झाली, कारण जनरलचा डब्बा बाजूला येतो, त्यामुळे तिथून असे उरले हळूहळू इथे येतात. आता बघू उतरताना हळूहळू आम्ही बोंबास्टिक साईड आहे येतोय. जरा गर्दी दाखव ट्रेनची वाईट दाखवली. स्लीपर क्लास मध्ये जनरल वाला वाईट आहेत, जरा बघा म्हणजे दाखव. झालं, बघून झालं सगळ्यांनी. फर्स्ट टाइम जनरल वाल्याची वाईट झाली, पूर्ण फुल ट्रेन भरली. मस्त इधर हो रहा है लफडा, काही ना काहीतरी होतं. आम्हाला झालं बरंच काय काय होतं आहे. 4 वाजले, त्यांना काय कामं नाहीत, आम्हाला इथे झोप पण नाही आणि बरंच काय काय होतं आहे. मला दिसत नसेल इथून क्लिअर. तर आता ठाड धूड मारामारीचे आवाज येत होता आणि मी हळू याच्यासाठी बोलतो कारण आजूबाजूला इथे झोपले, तिथे त्यांना झोप लागत नाही म्हणून ते पागल झाले. एकदम बिग बॉससारखं झालं, म्हणजे त्यांना असं कोंडून ठेवलं आहे आणि त्यांना झोप नाही असं झालं आहे त्यांच्यासोबत. तर आता सध्या शांत आहेत, वर्बल चालू आहे. वर्बल जे शब्द ते वापरतात ते मी जे
ऐकू शकत नाही, त्यामुळे मी एन्जॉय करतो. मी पुढे आवाज वाढला चला बघतो मी. त्याचा एम काय होता माहिती आहे? दरवाजावर जाणं त्याचा एम होता. तो आता त्याने खेळ रचला आणि लोकांनी स्वतःहून सोडून आले त्याला दरवाजावर. स्ट्रीट डान्सर 3D. मित्रांनो हे आहे आमचं ॲडव्हेंचर. नवीन असा एक्सपिरियन्स. वातावरण मस्त एकदम. मौसम मस्त ना असताना काय होत काय केस कापले पण खूप चांगला नजारा आहे. सुमित बोटले म्हणत होता नो रिग्रेट. आम्हाला तर खूप बरं वाटतंय की नाही आलं. आम्हाला मस्त एवढ्या याच्यात बसलं आम्ही. बहुत मजा आला भाई. जो इथे व्ह्यू भाई एक्सपिरियन्स डिफरंट एक्सपिरियन्स असं ना कधी मी असलं नाही. खूप मजा येते. फुल एकदम वजनदार. 2 पिलर जे अख्ख्या गाडीला बॅलन्स करतायत ते असे उभे आहेत 2. वाह. पोचलो. वाव. माझी आयडिया त्यांचा आम्ही शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. आयडिया देणाऱ्यांची. माझी होती. सगळे आला क्रेडिट घ्यायला आले. जरा भांडा काही करा पण मजा येते. अशा गाड्या कुठे सुरू आहे हे घरे? कुठे जातोय? डायरेक्ट पाण्यातच उडी मार. ब्लास्टोइस. आम्ही लगेच आलोय. ह्याच्यानंतर आम्ही आंघोळीला जाऊ. बोललो जरा फेरी मारून येऊ. जरा पाणी किती नापून येऊ. काय सांगू राणी मला गाव सुटना. अथर्व इथे. अथर्व सुरू बोलला तर सगळे येतील. कॉंग्रॅट्स. आणि नशीब तुझं चांगलं आहे हे तर दिसून येत आहे मला आता इथे. आणि फक्त एक ॲडवाईस आहे तुला. तू जरा तुझ्या ग्लोबवरती विचार केला पाहिजे. अच्छा. कारण तुझा चेहरा आणि हे तुझं गाव मॅच होत नाही अजिबात. ते तर माहिती आहे. आता काय करू. असं वाटतं तू डोंगरात 4 झाडांच्या मध्ये एक ट्री हाऊस मध्ये राहतोस. पण आदिवासी का? हा पण हे खूपच सुंदर आहे. अथर्व इथे. अथर्व इथे पटकन. हे इथे खड्डे काय आहेत माहिती आहे का दगडांमध्ये? दगड बसलेली ती साईडची वरून पाणी घेऊन गेलंय. कम ऑन ब्रो. भाई जॉग्राफी यार जॉग्राफी. ते तर पाण्यांनी आपटून झालेले आणि जे पत्थर आहेत त्यामुळे ते झालेले आहे आधीपासून. थोडं अजून मी तुम्हाला एज्युकेट करतो. हे जे पाणी आहे ते एकदा टेस्ट करून बघा. खारं पाणी आहे त्यामुळे त्यामुळे होतं ते. नुसतं जलपरी सापडली आहे आम्हाला. जलपरीचं फोटोशूट चालू आहे. या आम्ही तुमची भेट घडवून देतो आमच्या जलपरी सोबत. आणि जलपरी सापडली आहे. तुम्हाला कसं वाटतंय? जलपरी बोलते का? बोल रे काहीतरी. हात हलवतोय जलपरी. तर आता आम्ही आलो आहे बोटीवरती. इथे आमची गाडी लावली आहे बोटमध्ये. आणि असं आम्ही समुद्रात आहे आणि वरती जाऊन अजून एक चांगला नजारा तुम्हाला दाखवतो. खूप आवाज येत असेल इथे. असा आहे आमचा नजारा आहे इथून. इथे आम्ही वेवलेंथ नंबरचा गेम चालू आहे. इथे ओरडतोय कोणावर तरी काहीतरी म्हणतोय. इथे आलोय तिथे आलोय असं करतोय तसं. आणि खूप मस्त आहे इथे. हवा पण एक मस्त एकदम. थोडं मॅनेजमेंट प्लॅनिंग मध्ये थोडं काहीतरी होतं. टेन्शन मध्ये आले.
साहेब आमचे तर आता आमच्या गाडीचा गॅस भरण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि अर्पित जो आहे तो टेनिसचा बॉल गेला खूप मागे राहिलाय तो. आता आम्ही खूप पुढे आलो आहे. अरे हा गाडी सीएनजी आहे, गाडी स्वस्त आहे मग. आणि आरामात आणि फुल झोपेत होते सगळे, एकदम जास्त झोपेत होते. पण आता जेवल्यानंतर खूप सीएनजी को 1000 में काम होतं. आम्ही 1 स्टार दिलं रेस्टॉरंटला कारण जेवणच येत नव्हतं. मग आम्ही असं टाईप केलं की व्हेरी डिसअपॉइंटेड, स्टील वेटिंग फॉर द फूड. आणि तेवढ्यात जेवण आलं, पापड नरम, भात एवढूसा, 4 घासांचा भात, 4 घासांची डाळ. त्यानंतर अजून एक फुल भात मागवला आणि एवढं खाल्लं मित्रांनो, मजा आली. आता जस्ट हादसा झाला, तुम्ही बघितलं काय झालं ते. आणि हसं होते सगळे. आणि देवाच्या कृपेने गणपती बाप्पा मोरया. माझा मोबाईल सही सलामत, ना स्क्रॅच ना काय झालंय, नशीब. थँक्यू गणपती बाप्पा मोरया. नाही तर खरंच पहिल्याच दिवशी वाट लागली असती. एकदम असं शांत वाईब आहे. काय बोलायचं यार, आता साहिलच वाटतंय मला. नाव पण लिहिलंय साहिल लोकांना कुठे पोचलाय. ये का आ गया भाई. और मैं बोल रहा हूँ, और ये कुत्ता मेरे पीछे आ चुका है एंड आई फील वो पीछे लग चुका है मेरे. और मैं अब मेरे को भागूंगा नहीं, मैंने फास्ट वॉकिंग सीख ली. हाँ गाइस, घबराए कि नहीं तुम लोग जब कुत्ता मेरे ऊपर चार्ज कर रहा था? नहीं, हमने तो खींच लिया फोटो. मेरे को बहुत वाइल्ड लाइफ एकदम. मेरे को हो गया इधर, मेरा हार्ट बीट तेज हो गया क्योंकि वो उसके साथ आई कांटेक्ट हो गया मेरा. आई कांटेक्ट हो गया. उसमें आँख कैसे देख ली तेरे पोलराइज के आर पार. मतलब नाही हुए. गाईड जे ज्यांच्या गावी आम्ही आलोत, अथर्व सुर्वे यांचा एकदा स्वागत करा. चला आता जरा सांगा, आम्हाला माहिती द्या इथे ह्याच्याबद्दल. काय आहे नक्की? ही दरी आहे. तेव्हाच्या जमान्यात पाणी असायचं. दुश्मन आले तर डायरेक्ट हमला करायला. हो सेठ, मी काय म्हणतो भिंतीवर. सेठ मी काय म्हणतो आता, पण ते मला आहे समोरून पाणी वाहू नाही शकत का? कोण? आता हे समोर कुठे आहे, बाउंड्री थोडी आहे, वाहूच नाही पाणी शकत. येणार ना भाई, कंटिन्यू फ्लो असणार. कुठून? हो, मला एक गोष्ट सांगा. कंटिन्यू फ्लो नसणार काय पाणी? मग पावसाळ्यातच फक्त एनिमी नाही येऊ शकत ना. माझा एक डाऊट आहे, इथून कोण ट्राय पण का करेल या हाईट वरून? जरी ही हाईट जरी आपण कन्सिडर केली तरी इथे एवढं वर कसं चढता येईल? येऊ शकतो, करू शकतात, काय पण करू शकतात. मी एक गोष्ट तर समजली अथर्व सूर्य यांची, हे नेहमी 50% प्रोबॅबिलिटी मध्ये आन्सर देतात. आम्ही याला विचारलं तुझ्या घरी चादर वगैरे लागेल का, ते असतील, चादर असतील, ते आहे की नाही असू शकतात. आता आम्ही आहोत जयविनायक मंदिर इथे आणि खूपच सुंदर आणि मस्त एकदम गाणं. एकतर आम्ही खूप दमलो आहे आधीच दिवसभर फिरून आणि असं ऊन नाही, सनसेट ऑलमोस्ट होईल थोड्या वेळात आणि असं मस्त शांत गाणी आणि असं पूर्ण हिरवंगार आणि इथे असं स्वास्तिक आणि ओम बनवलं आहेत ग्रासमध्ये. खूपच संध्याकाळची वेळ, गणपतीची गाणी आणि असा नजारा सुंदर असा. वा. अथर्वने जशी मॅनेजमेंट सांगली तशी सुंदर असं मस्त मोठं स्पेशियस घर एक दिलं. इथे कामं चालू आहेत जरा. हा, हे एवढंच खूप होतं पण हे खूपच मस्त. अपना भावेश भाई जरा समजाओ आप. भावेश भाई रत्नागिरी में. हाँ काय बोलू, शर्मा मत. क्या अभी गैंग साइंस क्या थ्रो कर रहे हो आप? अरे काय बोलतात, किसको? स्पेशियस रूम है. हाँ साल्या, हॉल तो हॉल है, स्पेशियस हॉल. ये भावेश भाई आ गए असली. हाँ
बहुत ज्यादा जगह है। ये आपका बाथरूम एरिया है। यस, इधर बाथरूम है, संडास बाथरूम है। ओके। इधर आइए, किचन है। किचन भी देखो बहुत बड़ा है। ये सनसेट कहाँ से हो रहा है? अरे गायब हो गए। ये साइड में कैसे गया सनसेट? आपको फुल मिलेगा रोड व्यू। ये रोड सामने दो कुत्ते हैं, मेन रोड। यस, फुल प्रोटेक्शन है एकदम, बिल्कुल कुछ टेंशन नहीं। पीछे वाले साइड पे समुंदर है, मस्त सी फेसिंग नहीं है बट सी बैक व्यू है एकदम। हाँ, तो कोई बात नहीं, सी फेसिंग नहीं भी हो तो भी हवा सी की आ रही है, लेकिन हवा सीधा सी से आ रही है। 2 मिनट में पहुंच जाओ भाई। हाँ बिल्कुल। देवघर। और ये देवघर जिसका लाइट हमने चालू कर दिया, अभी कुछ है नहीं उसमें। देवघर अभी घर में कोई रहता नहीं है ये, तो इसलिए। और ये है हैप्पी बर्थडे, पता नहीं क्यों। एनीवेज, और ये बहुत ही बढ़िया स्पेशियस रूम जहाँ पे हम लोग आराम से 7 लोग सो सकते हैं। मिला बोनस में बैट है, बॉल हमारे पास है, और अब 2 बैट 2 बॉल। कम ऑन इंडिया, लेट्स गो। मला माहिती आहे तुम्हाला खूप मजा आली पहिला व्लॉग बघून, आणि मला पण एडिट करताना खूप मजा आली। डे 2 डे 3 आता मला माहित नाही किती कसं फुटेज कोणतं एडिट होईल काय राहील, बट डे 1 ॲज एक्सपेक्टेड म्हणजे जसं पाहिजे होतं तसं तरी आउटपुट आहे बऱ्यापैकी। आय होप तुम्हाला पण आवडलं असेल। ते आवडलं तर फटाफट कमेंट करा, मी तर म्हणेन। आणि व्लॉगचं डे 2चं पण मी लवकरच ट्राय करीन। दॅट्स इट फॉर द व्लॉग। दॅट्स इट फॉर द व्लॉग।